आज आपण आटपाडी तालुक्यातील निटकी या गावी आलेलो आहोत. खरं तर या ठिकाणी अतिशय गरीब आणि शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन प्रवीण कोळपे एक शेतकऱ्याचे चिरंजीव, परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी UPSCची एक्झाम देऊन IPSच्या परीक्षेला गवसणी घातलेली. तर आज आपण या ठिकाणी आस्था टाईमच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर नमस्कार प्रवीण कोळपेजी. नमस्कार सर. आस्था टाईम्समध्ये आपलं स्वागत. तर मी आस्था टाईमच्या प्रेक्षकांसाठी आज आपली या ठिकाणी मुलाखत करतोय. मुलाखत करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे की सर्व समाजातील तरुणांना आपल्याकडनं प्रेरणा मिळावी आणि ती प्रेरणा घेऊन मुलांनी चांगला अभ्यास करावा आणि तुमच्यासारख्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असेल या परीक्षेला गवसणी घालावी, हा आपला प्रमुख उद्देश आहे या ठिकाणी. तर मी तुम्हाला सर्वप्रथम एक प्रश्न विचारतो की प्रवीण, तुम्हाला IPS बनण्याची प्रेरणा कशी प्राप्त झाली? सर, मी जेव्हा 5वी-6वीला होतो तेव्हा आमच्या माध्यमिक शाळेवर सिद्धनाथ विद्यालय खरसुंडे ते आमच्या शेजारील गावचे 2 अधिकारी आले, गजानन राजमाने व अनिल यमगर. त्यांचं मी भाषण ऐकलं होतं आणि या सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल मला समजलं होतं. पण ॲक्च्युअली सिव्हिल सर्व्हिसेसची प्रेरणा मला वडिलांकडून भेटली. मी 2016मध्ये 12वी पासआउट झाल्यानंतर, आणि वडिलांनीच मला हे यश मिळवण्यासाठी एक स्वप्न दाखवलं आणि सुरुवातीला त्यांनीच पाठिंबा दिला होता सर. बरं, आता मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायला थोडासा इंटरेस्ट वाटेल. आपला जो UPSCचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये सर्वात मोठे आव्हान आपल्यापुढं कोणतं दिसून आलं? सुरुवातीला सर मेंटरशिप आणि गायडन्सची अभाव असल्यामुळे ते सगळ्यात मोठं एक आव्हान होतं. त्याचबरोबर UPSCचा सिलेबस खूप वास्ट आहे, तो कमी कालावधीमध्ये करणं हे एक दुसरं मोठं आव्हान होतं. त्याचबरोबर एक फायनान्शियल प्रॉब्लेम पण होते आणि जसं वय वाढत होतं त्याचबरोबर ते बाकीचे जे सोसायटल एक्सपेक्टेशन असतात त्याचं पण एक बर्डन होतं. अशी बरीच आव्हानं माझ्यासमोर होती सर. या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचा आणि मित्राचा या प्रवासात तुम्हाला किती आधार मिळाला? कुटुंब तर माझ्या पाठीशी कायमच उभं राहिलं. सुरुवातीपासूनच वडिलांनी मला हे UPSCचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केलं. वडील 2021मध्ये वारल्यानंतर माझ्या आईनं, माझ्या फॅमिलीनं, माझ्या बाकी सपोर्ट सिस्टीम, मित्रांनी, माझे जे टीचर्स असतील, जे अधिकारी वर्ग असतील, त्यांनी सर्वांनीच मला वेळोवेळी प्रत्येक स्टेजला एक्झामच्या मला मदत केली आणि त्याचंच हे कल्मिनेशन एका रिझल्टमध्ये झालं आहे. आज आम्ही या ठिकाणी आलो. खरं तर येताना खूप असा प्रवास आम्हाला अवघड वाटला आणि तुमच्या घरापर्यंत पोचायला आम्हाला जवळपास 4 तास लागले. अशा या डोंगराळ भागामध्ये आपलं वास्तव्य आहे. मात्र तरी देखील तुम्ही UPSCच्या एक्झामला गवसणी घातलेले, आता तुम्ही IPS झालेला आहात. तर ही IPSची एक्झाम परीक्षा देत असताना तुम्ही कोणती पुस्तके किंवा तुम्हाला नेमके कोणते स्रोत वापरता आले? UPSCची एक स्टँडर्ड बुक लिस्ट आहे, ते सर्वच टॉपर लोक फॉलो करतात. त्यामध्ये लक्ष्मीकांत असेल पॉलिटीसाठी, मृणाल सरांच्या नोट्स असतील इकॉनॉमीसाठी, असेच बाकीचे जे स्टँडर्ड बुक्स आहेत तेच मी वापरले. त्याचबरोबर एक वर्तमानपत्र जे की इंग्लिश न्यूजपेपर आहे, इंडियन एक्सप्रेस, तोही मी त्यामध्ये ॲड केला होता. आणि बाकी एक्झाम जशी प्रिलिम्ससाठी MCQ टेस्ट सोडवणं, मेन्ससाठी ब्रेनस्टॉर्मिंग करणं, हाच माझा अभ्यास होता सर. बरं, आता तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल? मला एकच सल्ला तुमच्या माध्यमातून त्यांना द्यायचा आहे की ग्रामीण भागाच्या मुलामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे, त्यांचं कष्ट करण्याची ताकद आहे. त्यांना जर व्यवस्थित गायडन्स भेटला तर तेही माझ्यासारखे यश मिळवू शकतात. आणि त्यांना एक सल्ला मी देईन की तुमचं ध्येय एक निश्चित करा, त्यासाठी तुमचा योजना बनवा. त्याचबरोबर मेंटरशिप घ्या, प्रसंगी कुणाला अधिकाऱ्याला, कुठल्या जे सिनियर लोक असतील त्यांना भेटा. तुमच्या कितीही क्षुल्लक जरी तुमच्या क्वेरी असल्या तरी त्यांना विचारा, एक क्युरिओसिटी तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट करा. आणि ही जर्नी UPSCची खूप लॉंग जर्नी आहे, त्यामुळं तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम चांगली पाहिजे.
त्याशिवाय हे काही शक्य होणार नाही, तेही तुम्ही शोधली पाहिजे. आता समाजामध्ये तुम्ही IPS अधिकारी म्हणून वावरणार आहात. तर समाजामध्ये IPS अधिकारी म्हणून वावरत असताना या क्षेत्रामध्ये कोणता बदल घडवू इच्छिता? सर, प्रथमतः तर राज्यघटनेला धरूनच मला बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या पोलीस सर्व्हिसमध्ये किंवा बाकी जे एखाद्या समजा दुसरी सर्व्हिस भेटली तरी पण त्या सर्व्हिसचे जे कोड ऑफ कंडक्ट आहे त्याला अनुसरूनच मला जे गोरगरीब जनता असेल, समाजातील विविध घटक असतील त्यांना मला न्याय द्यायचा आहे. आणि त्यांच्या सर्वांसाठीच, समाजातील मागासवर्गीय असतील, दलित असतील, त्यांच्यासाठीच मला एक काम करायचं आहे. एक जसं आपले प्राईम मिनिस्टर म्हणतात की होल ऑफ सोसायटी होल ऑफ नेशन अप्रोच नेच मला एक विकसित भारतसाठी आपल्याला एक वाटचाल करायचं आहे. धन्यवाद प्रवीणजी, आपण आमच्या आस्थाटामध्ये आलात आणि आम्हाला अशी छानशी मुलाखत दिली की या मुलाखतीमधून ग्रामीण भागातल्या तसेच शहरी भागातल्या मुलांना खूप अशी प्रेरणा मिळेल आणि तुमच्यासारखेच ते अधिकारी होण्याचं स्वप्न बघतील. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. थँक्यू सर.